प्रतिनिधित्व करत असताना 2022चं अधिवेशन साताऱ्याचं, 2023चं अधिवेशन कोथरूडचं, 2023चं अधिवेशन लोहगावचं आणि तिथं सिकंदर शेख बरोबर मातीतला उपमहाराष्ट्र केसरी झाला. भोसले शाळेचा अस्सल तारा संभाजी तात्या सावडेकर यांचा पट्टा, शहाजीनाना पवार यांचा पट्टा. संदीप पोटे हात वरती करा. जत तालुक्यातला कंटीचा वडिलाचं छत्र हरपलं, आईनं लहानाचा मोठा केला पलवान आणि महाराष्ट्रात कीर्ती करत चाललेला सुदर्शन खोतकर हात वरती करा. शिवराम कुस्ती संकुलन पुणे महान पलवान अभिजित खटकेचा पट्टा. अशी जबरदस्त कुस्ती आकड्यावरती चालू झालेल्या 1 लाख रुपये रकमेसाठी कुस्त्या आणि या कुस्तीची देणगी देतात श्री ज्ञानेश्वर उर्फ बापू सेठ विलास जाधव कलकत्तावाले यांनी कैलासवासी विलास जाधव यांच्या स्मरणार्थ 1 लाख रुपये इनामाची कुस्ती जोडलेली आहे. सागर आणि धीरज पवार अशी कुस्ती चाला. कुस्ती करा, कुस्ती सुटणार नाही. राजेंद्र चव्हाण सिद्धेवाडीचे सरपंच त्या कुस्तीला पंच म्हणून आहेत. दोघेकडे आता चिखल्या मारुती झालेत बघा. अहंकारानं काही गोष्टी संपतात. पोकळ हात टाकू नका धीरज. हातात हात द्या. कुस्ती म्हणजे जन्माजन्माचं वैर नव्हे बाबांनो. 10 सप्टेंबर 1910 ला इंग्लंडच्या ब्रू स्टेडियमवरती हिंदुस्थानच्या गामानं पोलंडच्या झिस्कोला मारला होता. पण पोलंडच्या झिस्को जमानाला ती बाब लागली. 20 वर्षांनी तयारी करून पथ्याला आणि पथ्याला कुस्ती लागली. हिंदुस्थानचा गामा आणि पोलंडचा झिस्को 42 सेकंदामध्ये हिंदुस्थानच्या गामानं पोलंडच्या झिस्कोला मारलं. पुढे 1947 ला भारत स्वातंत्र्य झाला आणि भारत पाकिस्तानची फाळणी झाली आणि गामा पाकिस्तान लाहोर या सिटीला राहायला गेले. उतरत्या वयामध्ये हाल व्हायला लागले. पॅरिलेस झाला. खर्च भागेना दवाखान्याचा आणि त्यावेळेला हा वृत्तांत पोलंडच्या झिस्कोच्या कानावरती गेला. पोलंडचा झिस्को त्यावेळेला वकील झाला होता आणि पोलंडच्या झिस्कोनं 25,000 रुपये मदत केली भारताच्या हिंदुस्थानच्या गामाला. त्याला म्हणतात कुस्ती. कुस्ती म्हणजे जन्माजन्माचं वैर नव्हे. आज आमने सामन्यात उद्या एका ताटात जेवावं लागतं. कुस्तीत कुस्ती आणि दोस्तीत दोस्ती. चौदंडी बांधलेल्या ताकदीचा अंदाज घेण्याचं काम चाला. पलीकडं अभिषेक देवकर आणि धनाजी कोळी. अभिषेक देवकर आणि धनाजी कोळे अशी कुस्ती झाला. अभिजित शिंदे यांच्यासमोर मोठी कुस्ती चाला. आणि एक चांगली कुस्ती बराबरी सुटलेल्या सागर गोरडे का मेंढराक्याचं पोरगा बचेरीचा पिली जवळचा पोरगा बेनापूरला सराव करतो राजेंद्र शिंदे दादाकडा आणि धीरज पवार शाहूपुरी तालीम कोल्हापूरचा. ज्या शाहूपुरीमध्ये पहिले महाराष्ट्र केसरी दिनकर धयारी घडली. 1961 ला छत्रपती संभाजीनगर मुक्कामी बिरजू यादववरती विजय मिळाला आणि सांगली जिल्ह्याला पहिली महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून दिली ती दिनकर धयारीने. ते शाहूपुरीची. त्या शाहूपुरीच्या विष्णू श्रीपादी खजनाने पहिली हिंद केसरीची गदा मिळवून दिली. त्याच शाहूपुरीला विष्णू नागरे सारखा पलवान महान पलवान घडला आणि त्या शाहूपुरीला गतवर्षी या मैदानात लढलेला संतोष दोरवड ती त्याच शाहूपुरीचा एका ब्राह्मण समाजाचा पलवान. संदीप आणि सुदर्शन एकमेकाचा अंदाज घ्यायला लागलेला. येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातले मोठे पलवान असणार आहे असे तुफानी लढत लागलेल्या महाराष्ट्रातले इची पोरी इथं आणलेले आहेत. नाही काही गावात गावच्या पैशाच्या खिशाला कात्री लागते पण इथं आज समाधानाचे एक तेज कुस्ती शकण्यांच्या चेहऱ्यावरती जाणवायला लागलेला. पैसा फेटला म्हणायला लागले पोसेवारीकर अशा तगड्या कुस्त्या लागलेल्या आहेत. सन्मानाने कुंडलिक भोसले
यांच्या वतीने उत्कृष्ट कॉमेंट्री केल्याबद्दल मला 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे कुंडली भोसले यांच्या वतीनं. 2 तगड्या कुस्त्या लागलेल्या लाख रुपये रकमेच्या 2 कुस्त्या आकड्यावरती चालला. अरे बापरे, सुदर्शन पकड मजबूत केली, एक आग कलाकार धरली. शेर दिल 2 पोरा आकड्यावरती लढा लागलेला आहे. शेर दिल 2 पोरा वाघाचे बचरे आकड्यावरती लढा लागल्या. किती मोठं काळीज असाल, काळी जबरदस्त. सुदर्शन खोतकरना पकड मजबूत केलेला आहे. इकडं अभिषेक देवकर वेजेगावचा आणि धनाजी कोळे अशी कुस्ती चालू आहे. नवभारत विकास सेवा सोसायटी खानापूर येथे बलराज माने यांच्या वतीने उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी मला 500 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे. बलराम माने विकास सेवा सोसायटीचे सर्वस्व यांच्या वतीने उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी मला 500 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे. याच पोराकडनं आशेचं किरण लाभले. का म्हटलं माहितीये का, आतापर्यंत एकूण 47 महाराष्ट्र केसरी झालेले आहेत आणि त्यातील 7 महाराष्ट्र केसरीच्या गदा सांगली जिल्ह्याकडे. आता सिकंदर शेख आणि मंजित खत्रे चला, हर्षवर्धन सदगीर आणि बालारपीत शेख ही दोन्ही कुस्त्या एकाच वेळेला लागणार आहेत मैदानावरती. वेळ झालेला लगेच या आणि या दोन्ही कुस्त्याच्या त्यांना मानाचे फेटे बांधा. आदरणीय विलास शेठ बजरंग जाधव, प्रवीण नामदेव जाधव, विवेक बळवंत जाधव, गजानन मोहन जाधव, विजय लक्ष्मण जाधव, सचिन सहदेव जाधव, जावीद तांबोरे आणि सूरज पांडुरंग गायकवाड 1 नंबर कुस्तीचे देणगीदाते यांचा सन्मान होता. आणि 2 नंबर कुस्तीचे देणगीदाते कैलासवासीय गंगूबाई जगन्नाथ जाधव यांच्या स्मरणार्थ लहू शेठ रामचंद्र जाधव सुरतवाले व कैलासवासी सदाशिव पांडुरंग जाधव यांच्या स्मरणार्थ सोमनाथ उर्फ बापू सदाशिव जाधव यात्रा कमिटीचे चेअरमन यांच्या वतीने कुस्ती पुरस्कृत केलेल्या 2 लाख रुपये रकमेची या मान्यवरांच्या डोईवरती मानाचे फेटे बांधून आकड्यावरती घ्या. त्यांच्या शुभास्ती आला बालारपीत शेख आला. 2018चा महाराष्ट्र केसरी आला. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातला खडकीचा एका गरीबाच्या घरातला पोरगा, वडील पंढरीच्या पांडुरंगाचे भक्त. वडिलांनी कुणाला नवस केलं, पंढरीच्या पांडुरंगाला नवस केलं. माझा पोरगा महाराष्ट्र केसरी होते, आळंदी ती पंढरपूर पायी वारी करतो म्हटले. आणि 2018ला अभिजित खटकेवरती विजय मिळवून जालना जिल्ह्याला जिथं मनोज जरंगे पाटलांनी आंदोलन केलं ना, मराठा समाजाला आरक्षण मिळावं, तिथं अंबड तालुक्याच्या जवळच जालना जिल्ह्याला या पोराला हर्षद सदगीर, सिकंदर शेख आणि मंजित खत्री तिघ पण हात यायचा लगेच. दोन्ही कुस्त्या संघ लागणार आहेत. चला पटकन हात या. तिथंच या बालारपीत शेखनं अभिजित खटके सारख्या गतवर्षीच्या महाराष्ट्र केसरीवरती विजय मिळवून महाराष्ट्र केसरीची गदा खांद्यावरती घेतली. 2017ला अभिजित खटके महाराष्ट्र केसरी किरण भगत वरती विजय मिळवून आणि त्याच अभिजित खटकेवरती विजय मिळवला बालारपीत शेखनं. असा हा कष्टाळू आणि मेहनती पैलवाना हनुमान आकारा पुण्याला सराव करतो. पण या पोरानं 3 जिल्ह्याला खुश केलं. हा सोलापूर जिल्ह्यातला पैलवान पुणे जिल्ह्याला सराव करतो आणि वाशिम जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतो. असा बालारपीत शेख आहे, एका गरीबाच्या घरातला पैलवान. गतवर्षी महान भारत केसरी माऊली जमदारे बरोबर त्याची कुस्ती होती आणि इथंच त्याला मानाची गदा 1 नंबरची खंड्यावरती घेतली बालारपीत शेखना. आणि आज 2019 ची महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर याच्या बरोबर त्याची कुस्ती आहे. बालेवाडीला शैलेश शेळकेवरती विजय मिळवून हर्षवर्धन सदगीर हा नगर जिल्ह्यातला पैलवान, अकोला तालुक्यातला, पण नाशिक जिल्ह्याकडनं उतरले होते
आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलन पुण्याला सराव करणारे अर्जुन अवॉर्ड काका पवार यांचे पट्टे आहे आणि कुस्ती जोडण्यासाठी लहू सेठ रामचंद्र जाधव सुरतवाले आणि सोमनाथ बापू यात्रा कमिटीचे चेअरमन यांना मी विनंती करतो तुम्ही आखाड्यावरती या. तात्याने सांगितले या 2 कुस्त्या एकाच वेळेला लागणार आणि या कुस्तीला पंच म्हणून शहाजी नाना पवार भोसले शाळेचे कोच पारगावचे असल तारे शहाजी नाना पवार ही कुस्ती ताब्यात घ्या. सोमनाथ सेठ, बापूराव सेठ, अंकुश सेठ असे 3 मान्यवर कुस्ती जोडण्यासाठी आखाड्यावरती येणार आहे. आणि आता 1 नंबर साठी लढणारे पहलवान तुम्ही चला आखाड्यावरती या. मगाशी सांगता थांबून गेलो. 47 महाराष्ट्र केसरी पैकी 7 महाराष्ट्र केसरीच्या गदा सांगली जिल्ह्याकडे. 1961 ला पहिली महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून दिली दिनकर धैर्य शाहूपुरी तालमीचे तासगाव तालुक्यातले धैर्य येईल त्यांचं नाव. 1962 ला सदाशिव तापमोके याच्यावरती विजय मिळवून भगवान मोरे भोसले शाळेचे अस्सल कष्टाळू पहलवान तर भोसले शाळेचे 2 पहलवान फायनल आले. 2019 ला जसं घडलं ना काका पवारचे 2 पट्टे फायनल आले हर्षवर्धन सेले आणि शैलेश शेळके. तसंच 1962 ला झालं होतं संभाजीप्पा सावडेकरांचे 2 पट्टे फायनल आले होते भगवान मोरे आणि सदाशिव तापमोके. भगवान मोरे यांनी महाराष्ट्र केसरीची गदा सांगली जिल्ह्याला मिळवून दिली. 1963 ला सातारा जिल्ह्याला अधिवेशन गेलं. गटातल्या लढती झाल्या पण ओपनच्या लढती झालेल्या नाहीत. त्यावेळेस सगळ्यांना वाटत होतं हिंद केसरी मारुती माने महाराष्ट्र केसरी होतील पण ती गदा अनिर्णित राहिली. 1964 आणि 65 नाशिक आणि अमरावतीला गणपत खेडकर गंगावेस तालमीचे यांनी 2 गदा सांगली जिल्ह्याला मिळवून दिल्या. म्हणजे सिकंदर चला या मैदानावरती. हर्षवर्धन सदगीर तुम्ही मैदानावरती या. प्रतिस्पर्धक आलेला हर्षवर्धन सदगीर तुम्ही चला. आणि त्यानंतर 5वी गदा मिळवून दिली आप्पासाहेब कदम नेर्लीकर आणि गंगावेस तालमीचे. 1978 ला महाराष्ट्र केसरीची गदा सांगली जिल्ह्याला मिळवून दिली. त्यानंतर 33 वर्षानंतर 2007 ला छत्रपती संभाजीनगर मुक्कामी अतुल पाटील चिवूरकरावरती विजय मिळवला आणि चंद्रहार पाटील यांनी 6वी गदा सांगली जिल्ह्याला मिळवून दिली. 2008 ला स्वर्गीय दिवंगत लोकनेते पतंगरावजी कदम साहेब भारतीय विद्यापीठाचे संस्थापक यांनी कडेगावला अधिवेशन घेतलं आणि तिथं संदीप पारकुंच्या वरती विजय मिळवून चंद्रहार पाटील यांनी 2री गदा 7वी गदा सांगली जिल्ह्याला मिळवून दिली. आणि 3ऱ्या गदेसाठी चंद्रहार पाटलांनी पुण्याचं मैदान गाजवलं 2009 ला. पण उपरी महाराष्ट्र केसरी समाधान मागावं लागला. असा 47 महाराष्ट्र केसरी पैकी 7 महाराष्ट्र केसरीच्या गदा सांगली जिल्ह्यात आणि 2008 पासून एकही गदा नाही. आणि संदीप आणि शुभेच्छा रूपाने ते आशा लाभलेला आणि संदीप आक्रमक झालेला छातीचा पोचा पाठी उठवलेला. पापल्या मिटू नका एका ऐतिहासिक क्षणाला मुक्ता. हर्षवर्धन सदगीर चला. मारुती सेठ यांच्या वतीने उत्कृष्ट कॉमेडी महाराष्ट्र केसरी सांगितल्याबद्दल मला 500 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे. मी फक्त मारुती सेठ विनंती करतो फक्त आता माझ्या कानाजवळ बोल नका. मला काहीतरी चांगलं सांगायचं आहे. एवढं मोठं मैदान पोसीवाडीच्या मातीत घडतंय. मला पोसीवाडीकरांना तो इतिहास आणि महाराष्ट्र वैभवशाली कुस्तीतलं सांगायचं की मारुती सेठ आपल्या मनापासून मी आपल्या बक्षीचा स्वीकार करतो. हर्षवर्धन सदगीर आपण एक गुणी पैलवान आहात, ज्ञानी पैलवान आहात. 2023 चा तो उपमहाराष्ट्र केसरी आहे. हर्षवर्धन सदगीर चला या. वेळ लावू नका. हर्षवर्धन सदगीर आपण एक गुणी आणि ज्ञानी पैलवान आहात. आपला महाराष्ट्र चा महाराष्ट्र केसरी 2023 चा उपमहाराष्ट्र केसरी तो हर्षवर्धन सदगीर या. या प्रतिस्पर्धक आलेला देणगीदाते ते उभा प्रतिस्पर्धक आलेला तुम्ही या लवकर.
अहो एक वाघ गुरगुरायला लागला बघा की ती बालारपी शेख कसा बघायला लागला कुणीकडं हर्षवर्धन सदगीर येतो म्हणतोय ते कसं गुरगुरायला लागलं बघा की जंगलात वाघ असा नर्मस्थित फिरावा तसा बालारपी शेख गुरगुरायला लागला चल म्हणतो ये 2 हात करूया शहाजी नाना पवार भोसले शाळेचे कोच पारगावच्या मातीतील एक अस्सल तारा शहाजी नाना पवार या कुस्तीला पंच म्हणून आखाड्यावरती या शहाजी नाना आला आला एक गुणी पहलवान महाराष्ट्राचा लाडका पहलवान महाराष्ट्र केसरी हर्ष सदगीर येतात हर्ष सदगीर येतात टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करा आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलन अर्जुन अवॉर्ड काका पवार यांचे पट्टे आले आता नाहीतर कधी वाजवणार हलगीवाल्या शहाजी नाना पवार शहाजी नाना शहाजी नाना पवार चला या आणि या कुस्तीची देणगी जाते आदरणीय लहूसेठ रामचंद्र जाधव सुरतवाले आणि यात्रा कमिटीचे चेअरमन सोमनाथ भाऊ जाधव यांना विनंती करतो आपण आखाड्यावरती आपण अंकुश शेठ आपण आखाड्यावरती या तिन्ही मान्यवरांच्या हस्ते कुस्तीची सलामी झडणार आहे करण लहू जाधव सुरत गुजरात येथे चांदी सोन्याच्या उद्योगामधनं कार्यरत असतात लहू शेठ यांचे चिरंजीव चला 2 महाराष्ट्र केसरी 2018चा आणि 2019चा महाराष्ट्र केसरी असे 2 महाराष्ट्र केसरी आता आमने सामने बालाजी बुलढाणा जिल्ह्याकडून तुम्ही उतार होता बरोबर का मगाशी वाशिम माझ्याकडे चुकून झाला बुलढाणा जिल्हा बरोबर हलकी कडकडायला लागलेला आणि चालवाल्याचा चेहरा कसा दिसायला लागला शाहरुख खान सारखा 2 लाख रुपये रकमेसाठी ती कुस्ती आहे घटना घटना म्हणतात त्याला तुमच्या आमच्या मानव ठेवून असताना दिवसात चांगल्या दिसायला लागल्या असत्या अभिषेक देवकर आणि धनाजी कोरे चला कुस्ती करा घटना ठेवलेला संदीप मोठेना घटना 1 क्विंटलवर उचलायला लागतंय बघ चांगली ती गाठ आहे सुदर्शन खोतकर 110 किलो वजन वा 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 आणि खालून निघाला आणि घोटता आलेला सुदर्शन खोतकरला काय का म्हणा चाळवाला कुठलं श्रीलंकेवर आणले का काय कळलं त्याला लय करंट आहे ते जे कुस्ती जोडा आणि कुस्ती लागते या ऐतिहासिक मैदानातली 2 लाख रुपये रकमेची कुस्ती लागते महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलन पुणे महाराष्ट्र केसरी बालारपी शेख हनुमान आखाडा पुणे ही कुस्ती कैलासवासीय गंगूबाई जगन्नाथ जाधव यांच्या स्मरणार्थ लहूसेठ रामचंद्र जाधव सुरतवाले आणि कैलासवासी सदाशिव पांडुरंग जाधव यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव सोमनाथ उर्फ बापू सदाशिव जाधव यांच्या वतीने कुस्ती 2 लाख रुपये नाना 2 पलवान हातात धरा पलवानची ओळख करून देतो दोन्ही पलवानांची ओळख करून देतो बालारपी शेख हात वरती करा सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातला खडकीचा हनुमान आखाडा पुणे इथे सराव करतो वस्ताद गणेश दांगट यांचा पट्टा 2018चा महाराष्ट्र केसरी आहे आणि एका गरीबाच्या घरातलं पोरग आजही त्याचं पत्र्याचं घर अगदी महाराष्ट्र संघात ठेवलेला असा बालारपी शेख आहे आणि वृद्ध 2019चा महाराष्ट्र केसरी आणि 2023चा उपमहाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे अर्जुन अवॉर्ड काका पवार यांच्या पट्ट्यात हा नगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यातला पलवान नाशिक जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं 2019 ला आणि बालेवाडीला महाराष्ट्र केसरी स्पर्धा ज्याला गाजवली
असा हर्षवर्धन सदगिरी गुणी पलवाना छोट्यातल्या छोट्या पलवानाबरोबर जर कुस्ती सामन्यात आली तर अत्यंत सुंदरतेने लढणारा हर्षवर्धन सदगीर हा बुद्धिजीव पैलवान म्हणून ओळखला जातो. विद्या विभूषित पैलवान म्हणून हर्षवर्धन सदगीरकडे पाहिले जातं. अभिषेक देवकर आणि धनाजी कोळी कुस्ती बराबरी सुटलेली आहे. और शिकार करने को चला गया था, शिकार बन गया. तारा 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 संपलेल्या कुस्तीमध्ये संदीप मोठे भोसले यांचा शहाजीनामा पवार पारगावकरचा पट्टा विजय झाला. संभाजी त्या सावडेकर इंडिया चंबळीचा पट्टा विजय झाला.